ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपला पेपर सेकंडमध्ये आहे सिलेबसला. तर त्यात एक मॅक्झिमम मिनिममचा आर्टिकल आहे. मॅक्झिमम मिनिमममध्ये एक हा वर्डिंग प्रॉब्लेम आहे. याला ऑब्जेक्टिव्ह सेन्स पण आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन आपण एकदा बघू. द प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स ऑफ ए फर्म selling x items per day is given by p of x is equal to 150 minus x into x minus 1625. Then the number of items the firm should manufacture to get maximum profit. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला फंक्शन दिलंय पी ऑफ एक्स, तिथनं आपण सुरुवात करू. आपल्याला नंबर ऑफ आयटम्स काढायचे होते, तर ते आहेत एक्स. नंबर ऑफ आयटम्स आहेत एक्स. आपल्याला सांगितलंय प्रॉफिट फंक्शन पी ऑफ एक्स ऑफ ए फर्म सेलिंग एक्स आयटम्स, नंबर ऑफ आयटम एक्स आहेत, आणि फंक्शन आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू 150 मायनस एक्स, 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625. याला आपण सिम्प्लिफाय करू. पहिला याला मल्टिप्लाय करतो. 150 एक्स मायनस एक्स कर मायनस 1625. डेरिव्हेटिव्ह काढू आपण पी डॅश एक्स. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 150 मायनस 2x. आता आपल्याला स्टेशनरी व्हॅल्यू काढायची. स्टेशनरी व्हॅल्यू कसं काढतात, तर पी डॅश एक्स इक्वल टू 0, म्हणजे 150 मायनस 2x इक्वल टू 0, तर एक्स इक्वल टू 75 येते. एक्स इक्वल टू 75. आता 75 असताना मॅक्झिमम आहे का, कसं ठरवायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण 0 घेतो त्याला आपल्याला स्टेशनरी व्हॅल्यू मिळते, म्हणजे एक्सची व्हॅल्यू, नंबर ऑफ आयटम मिळतात. पण आता ते या एक्सच्या व्हॅल्यूला ते मॅक्झिमम आहे की नाही हे कसं ठरवायचं. हे जर आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढू, पी डबल डॅश एक्स, पी डबल डॅश एक्स, तर 150चं 0 आहे, मायनस 2 एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस 2 आहे, लेस दॅन 0 आहे, म्हणजे पी इज मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 75. एक्स म्हणजे काय, तर नंबर ऑफ ॲटम्स आहेत. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व केले. सिंपल ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण ते फंक्शन दिलेलं आहे, नंबर ऑफ आयटम एक्स आहेत, ते आपल्याला फाईंड करायचे. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याला 0 घ्या, डेरिव्हेटिव्हला नंबर ऑफ आयटम मिळतील. फक्त आपल्याला ते मॅक्झिमम आहे का हे डिसाईड करायचं. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून बघा, तो निगेटिव्ह आला की मॅक्झिमम होतो. अशा पद्धतीने आपण सॉल्व केलं.